14 किंवा 15 तारखेला अनिंदनीय प्रकार घडलेला आहे. बदलापूरमध्ये शाळेमध्ये 3 व 4 मुलीवर यौन उत्पीडन झालं आणि करणारा बी त्या संस्थेतलाच होता. जेव्हा पालकांना ते कळालं का मुलीला त्रास झाला सिव्हिलमध्ये, त्यांना घेऊन गेले दवाखान्यात आणि त्यानंतर कळालं की हिला यौन उत्पीडन झालेलं आहे आणि त्यांनी संस्था चालकला विचारलं. संस्था चालकने देखील दुजोरा दिला नाही. पोलीस प्रशासनाकडे गेले. पोलीस प्रशासनाने देखील 12 ते 13 तास पर्यंत हा गुन्हा दाखलच नाही. दुःखाने सांगावं लागतं का या महाराष्ट्रात आणि या देशात बसलेलं जे सरकार आहे या रंगबिल्लाचं आणि त्यांचा जो अंडा पिल्ला या महाराष्ट्राचा गृहमंत्री स्वतःला कर्तव्य दक्ष समजतो. हा पिचकलेला नागपुरी संत्रा हा गृहमंत्री यांनी देखील ती दखल घेतली नाही. फक्त दखल एवढीच घेता की विरोधक आमच्या विरुद्ध काय कारस्थान करताय आणि त्यांना चिंधीचा साप बनवून त्यांना जेलीमध्ये टाकता. पण ज्या मुली आमच्या नातवंडा हे सांगताय की असा प्रकार घडला देखील असंवेदनशील हे पोलीस प्रशासन त्यांनी तो तात्काळ गुन्हा दाखल केला नाही. या लोकांवर पोस्को अंतर्गत नाही, भारताचं संविधान सांगतो, देशाचं न्याय प्रणाली सांगते की जरी पुरावे बाजूला राहिले पण जर बालक एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध जर साक्षी देत असेल तर ते संविधान देखील बाजूला ठेवून त्या बालकाला देवाचा दर्जा देऊन त्या माणसाला त्या आरोपीला शिक्षा दिली जाते. पोलीस प्रशासनासमोर ती बालक जर त्या दोघं आरोपींकडे जर बोट करत होती तरी देखील पोलीस प्रशासनाने 15 तास गुन्हा दाखल केला नाही. तर या गृहमंत्र्याला, या पिचकलेल्या नागपुरी संत्र्याला, या फडणवीसला या महाराष्ट्राचा गृहमंत्री पदावर राहायचा क्षणिक सुद्धा अधिकार नाहीये. या हरामखोराने ताबडतोब राजीनामे द्यायला पाहिजे. विपक्षांचे राजीनामे मागता. अरे तुमचा बाप वर गल्ली दिल्ली पर्यंत 11 वर्षापासून तुम्ही आणि गेले 5 वर्ष आताची 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत बसलेले लाडकी बहीण योजना काढतात आणि भाच्यांचे आबरू लुटवतायत. असं हे असंवेदनशील सरकार. राज्यात पैशाची परिस्थिती नाहीये. राज्य शासन हे ठणठण गोपाळ झालेलं आहे. पण आगामी निवडणुका बघून आमच्या महाराष्ट्राच्या माता बहिणींना लाडकी बहीण योजना आणताय सरकार. माता बहिणींना तर वस्त्र देते पण त्यांच्या नातवंडांचे वस्त्र उतरवते. याकडे देखील शासनाने बघायला पाहिजे. अकार्यक्षम सरकार आहे आणि निश्चित ही महाराष्ट्राची जनता यांच्या ढुंगणावर लात मारून येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा सत्ता येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.